तर सर्वात मंगल पंधरवडा म्हणजे पितृ पंधरवडा. तर या पंधरवड्यानिमित्त स्वराज श्रद्धांजली 2025 या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचं दीपलक्ष्मीचे सर्व माननीय शिरीष चिटणीस श्री मुकुंद फडके, श्री लियाकत शेख तसंच साताऱ्यातील सर्व मान्यवर रसिकांचं हार्दिक स्वागत. मी सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपण करावं, म्हणजे कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. कार्यक्रमाला कैलासवासी राजाभाऊ जोशी, प्रभाकर पंत जोशी, डॉक्टर साधना जोशी, हेंद्रे, साप्ते बुवा, चरेगावकर यासारख्या अनेक ज्येष्ठांनी स्वर श्रद्धांजली ही संकल्पना मांडली आणि ती खूप वर्ष आपण राबवत होतो. आणि आपापले सगळे अभिनिवेश बाजूला सारून साताऱ्यातील सर्व कलाकार एकत्र येऊन साजरा होत असणारा हा बहुधा एकच कार्यक्रम असावा. या वर्षी सुद्धा प्रज्ञा लाटकर, संजय दीक्षित, सुधीर पारखे, डॉक्टर जितेंद्र देशपांडे, सारंग कीर्तेकर, दत्तात्रय डोईफोडे या सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा ठरवलं की आपण पुन्हाही उज्ज्वल परंपरा सुरू करूया. आणि याच्या मागचा मूळ उद्देश असा आहे की मधला काही कालखंड असा गेला की ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्या मानाने शास्त्रीय संगीतामध्ये कमी होते, परंतु आता सध्या मात्र साताऱ्याचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण खूप नवीन मुलं आश्चर्यकारकरित्या शास्त्रीय संगीतात आली आहेत आणि त्यांनी आमच्या पुढचं पाऊल टाकलेले. म्हणजे त्यांनी इतकी आता नवीन पॅरामीटर सेट करून ठेवलेली आहेत की आता आम्हाला सादरीकरण करायला सुद्धा भीती वाटेल. इतकं छान सध्या नवीन मुलं सादर करतायत. आणि मग त्याही मुलांचं सादरीकरण आपल्या सर्व सातारकरांना पाहता येईल, ऐकता येईल, हा एक त्याच्या मागचा उद्देश होता. या गेल्या वर्षात साधारणतः सप्टेंबर 2024 ते हा सप्टेंबर 2025 या कालखंडात काही दिवंगत झालेल्या सर्व कलाकारांचा थोडक्यात नामोल्लेख करतो. आपण सर्वांनी मिळून त्यांना श्रद्धांजली व्हावी. सर्वप्रथम कोण विसरू शकेल की डिसेंबर 24 मध्ये उस्ताद झाकीर हुसेन, परमेश्वराचा सुपुत्र आणि अल्लाहचा प्यारा बंदा, ज्या वेळेला स्वर्गात गेला त्यावेळेला जन्नतचं दार आणि स्वर्गाचं दार दोन्ही त्यांच्यासाठी उघडण्यात आलेलं होतं. उस्ताद रशीद खान, प्रसिद्ध तबला वादक आणि ढोलकी वादक पंडित विठ्ठल क्षीरसागर, ज्यांनी पिंजरा आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये ढोलकी वाजवली. पंडित प्रभाकर कारेकर, तब्बल 3 तप त्यांनी 8 सप्टेंबरला साताऱ्यामध्ये गायन सेवा सादर केलेली होती. त्याच्यात एक फक्त वर्ष ते नव्हते आणि त्या अमेरिकेत जवळ होते. त्यानंतर ज्येष्ठ संगीत गायक आणि नाट्यसंगीत रंगभूमीचा चालता बोलता विश्वकोश श्री अरविंद पिळगावकर. त्यानंतर नुकतंच पंडित सुरेश तळवळकरांचे शिष्य जयंत नाईक यांचं निधन झालं. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य आणि प्रख्यात गायक तसंच सूत्रसंचालक श्री मुकुंद फडसळकर यांचे निधन झाले. त्यानंतर गायक शेखर खांबेटे तसंच लेखक आणि समीक्षक शामराव कुलकर्णी तथा स्वामी धर्मव्रत, तसंच कला क्षेत्राशी संबंधित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संगीताशी संबंधित असणारे काही कलाकार, ज्योती चांदेकर यांचं नुसतं आता निधन झालं. अतुल परचुरे, श्यामच्याई ज्यांनी अजरामर केली, आचार्य यांच्या सिनेमात ज्यांनी श्यामची भूमिका केली ते माधव वजे, प्रख्यात निवेदक मंगेश वाघमारे, सिने अभिनेते दिग्दर्शक निर्माते मनोज कुमार, आमच्या काळातले प्रसिद्ध संगीत चित्रपट समीक्षक इसाक मुजावर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगर, निवेदिका लेखिका गोनीदांच्या कन्या आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री वीणा देव, दंगल या चित्रपटामध्ये छोट्या बबिता फोगाटची भूमिका केलेली सुहानी भटनागर, तिचं अवघ्या 19व्या वर्षी निधन झालं. तसं आता नुकतंच प्रिया मराठी या अभिनेत्रीचे निधन झालं. साताऱ्यामध्ये असं संगीत क्षेत्रात मोठं नुकसान झालं. गुरुस्थानी असणारे बऱ्याच गायकांच्या गुरुस्थानी असणारे पंडित प्रभाकर पंत जोशी आपल्या सर्वांना सोडून गेले की ज्यांचं या कार्यक्रमामध्ये खूप मोठं योगदान असेल. म्हणजे कार्यक्रम सुरू करण्यापासून तर ते होतेच, परंतु ते सर्वात आधी उपस्थित राहत असत. त्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य नव्हती, त्यामुळे तानपुरे जुळवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. त्यामुळे तानपुरे जुळवण्यापासून शेवटची सतरंजी उचलेपर्यंत प्रभाकर पंत जोशी नेहमी इथे असत.
तसंच प्रख्यात लोककलाकार, लोकगीत गायक, अभिनेते आणि रामभाऊ पवार यांचे चिरंजीव सुनील पवार हे आपल्याला नुकतंच सोडून गेले. या आणि अन्य ज्ञात अज्ञात सर्व कलाकारांना एक क्षणभर उभं राहून आपण सर्वांनी श्रद्धांजली अर्पण अशी प्रार्थना आपण करूया. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वर श्रद्धांजली सभेच्या वसुलीच्या वतीनं स्वागत करूया. मी विनंती करतो डॉक्टर जितेंद्र देशपांडे यांनी श्री लियाकत शेख सरांचं स्वागत करावं. पुढे सरांना विनंती करतो की त्यांनी अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे. मला असं वाटतं की गेले 2-3 वर्ष आम्ही हा हॉल जो एसी हॉल आहे अशा कार्यक्रमाला जो मोफत देतो, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकावर चर्चा, कवी संमेलन, कराओकेचे कार्यक्रम आणि मला असं वाटतं की त्याची सगळ्यात उंची आजच्या कार्यक्रमाने गाठली असं वाटतं. त्याचं कारण असं की सातारचं सगळ्याच क्षेत्राबद्दल योगदान प्रचंड असं आहे. लोकमान्य टिळक सुद्धा सातारला आल्याशिवाय त्यांचं पुढं गाणं होत असते. किंवा एक काळ असा होता जेव्हा लोकमान्य टिळक आले त्यावेळेला सातारकरांनी रथाचे गोळे सोडले आणि त्यांना म्हणजे त्यांनी स्वतः लोकांनी पंचमुखीपासून आखटे मंदिरापर्यंत मी एवढंच सांगितलं की टिळकांचं जे योगदान आहे ना संगीतामधलं ते प्रचंड आहे. टिळकांनी या सगळ्या गोष्टीला अतिशय प्रचंडपणे मदत केली. बालगंधर्व नाव सुद्धा त्यांनी दिलं उदाहरण. आणि मला मी जेव्हा पुण्यामध्ये सगळीकडे बघतो तेव्हा मला असं वाटत होतं की सातारमध्ये शास्त्रीय संगीतात विशेषतः जे काही योगदान आहे ते पुढे गेलं पाहिजे. मला आठवतं की विनय हळदीकरांनी अशी सातारमधल्या मैफिलीची आठवण त्यावेळी सांगितलेली आहे मला. आणि विनय हळदीकर हे मला माहिती आहे, तुम्हाला किती माहिती आहे, परंतु त्यांची आता 75 जी झाली त्याच्यामध्ये 3-4 कार्यक्रम अशा पद्धतीने सुरू. म्हणजे आता विनय हळदीकरांना दिल्लीमधलं आमंत्रण आहे कुमार गंधर्व स्मृती व्याख्यानाचं आणि त्यांच्याकडे विषय दिलेला आहे तो म्हणजे कुमार गंधर्व के पुनर्जन्म लौकिक तथा सांगीतिक विनय हळदीकर. तर मी त्यांचा तो अभ्यास बघितला त्यांच्या 75ला आम्ही पुस्तक काढत ठरवलं. तर म्हणजे माझ्यावर काय काढता पुस्तक, आपण असं करू 1947 ते 1962 त्या 15 वर्षामध्ये संगीत क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं त्यांचे लेख पुस्तक माझ्याकडे काही मुद्दाम देत त्यातले संगीतावर केले वाचण्यासारखे आहे की नवीन राग कसे निर्माण झाले, कसे तुम्ही काय केलं, तुम्ही काय. तर सातारमध्ये संगीतासाठी तुम्ही जे सगळं करत आहात ते आता आणखी मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. हा जो मुद्दा आपल्या सरांनी सांगितलं तो महत्वाचा आहे की तरुण मुला मुलींच्यासाठी तुमचं योगदान जे आहे ते मला वाटतं महत्वाचं आहे. पुण्यातली जी मंडळी आहे ती मी नक्की आणायचा प्रयत्न करेनच. पण मला असं वाटतं की मी दीक्षित सरांनाही म्हटलं, दीक्षित सर म्हटलेच आता 12 कार्यक्रम मी करेन की आपण आता मोठा हॉल किंवा आणखीन काही मागं लागण्यापेक्षा अशा हॉलमध्ये जर कार्यक्रम केले, कारण शेवटी येणारी 50-75 मंडळीच खरं असतं. बाकी काय म्हणतो ते जाणं येणारे असतात, ऐकतात एखाद्या गाणं निघून जातात. असं मी बघितलेलं आहे की अजून एक आम्ही वर हॉल करतो तो आणखी मोठा होईल तिथं 75 माणसं तर नक्की असतात. परंतु सातारची हे जे संचित आहे ते पुढे नेण्याची जबाबदारी तुम्ही सगळे घेतात. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांचा आभार मानतो की एक नवी दृष्टिकोन तुम्ही निघालेला आहे. लाटकर मॅडम ह्या पहिल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माहिती आहे, आम्ही काही त्यांचे कार्यक्रम घेतलेले आहेत. आपले सर माहिती आहे, दीक्षित सर येतात, बाकी सगळी मंडळी येतात. परंतु कराओके हे मला असं वाटतं की एक माध्यम आहे. कराओकेची मंडळी हळूहळू शास्त्रीय संगीताकडे कसं वळतील हा महत्वाचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मागच्या महिन्यातच माझ्या मुलीचा एक कार्यक्रम होता मुंबईमध्ये.
बांद्र्याचं मला नक्की नाव आठवत नाही, बांद्र्यामधलं मोठं संगीत क्षेत्रामध्ये काम दरवर्षी त्यांचं महोत्सव असतो, त्याच्यामध्ये एक गाणं होतं, ते नाव माझ्या लक्षात नाही, परंतु ते बघितल्यानंतर सुद्धा माझ्या लक्षात आलं हे सगळं साताऱ्यामध्ये झालं पाहिजे आणि ते व्हायला होण्यासाठी जी तुम्ही सुरुवात करत आहे त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आज मला एक चांगला योग आला, म्हणजे तुम्ही आमचा सत्कार केलेलाच आहे, पण आम्हाला आजच्या सगळ्या कलाकारांचा जे सहभागी आहेत त्यांचा सत्कार करायचा इथे, ती करायला मला पण परवानगी द्यायला अशी विनंती करतो. आणि तर आजच्या वयात आम्हाला म्हणजे शिकता येणार नाही, म्हणजे किंवा प्रयत्न होईल नाही असं नाही, आता आम्ही करावकर थोडंसं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण माझी मुलगी छान गाणं म्हणते विशेषतः, तिला पण आता ती पुन्हा तिने आता चालू केलं, म्हणजे मध्यंतरी 10 वर्ष गॅप पडली तिच्यामुळे, तर तिच्या लक्षात आले की अतिशय आनंद आहे महत्त्वाचं म्हणजे. परंतु सातारमधनं जे काही मंडळी आहेत त्यांना विनंती करेन की आपले कार्यक्रम पुण्यात झाले पाहिजेत. मध्यंतरी डोईफोडे सरांचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, मी पत्ता हुडकतो, पत्ताच कळाला नाही मला नेमका त्या दिवशी होतो, पण आपल्या सातारमधली मंडळी पुण्याकडे सरकण्यासाठी इथं काही आपणाला जी मदत लागेल, विशेषतः या हॉलमध्ये, म्हणजे विशेषतः तरुणांना सांग की तुम्ही ते येऊन केलं पाहिजे, दोघा तिघांनी करा, म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो. आणि हृदयनाथ मंगेशकरांसारखं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हृदयनाथ मंगेशकर काय करायचे बघा, कधी आले तरी जास्तीत जास्त तबलेवाला इथलाच दुसरा घेतला, बाकी ते त्यांचं काय छोटं मशीन लावलं त्यांची मैफिल चालू. तशासाठी हा हॉल मला वाटतं जास्त उपयोगी पडेल. त्यामुळं प्रत्येकाचे कार्यक्रम इथं स्वतःचे होणं, त्यासाठी आमची जी काय मदत लागेल ते आम्ही करू आणि त्याच्यामधनं आत्मविश्वास वाढवत तुमचे जे गुरु आहेत त्या गुरुंनी म्हटलं पाहिजे की अरे वा छान तुमचं चाललेलं आहे, असं काम व्हावं. मला हा महत्त्वाचा विषय फार आवडला की मला माहीत नव्हतं, मी विचार करत होतो, परंतु ही स्वरसंतांजलीचा पहिलाच कार्यक्रम अटेंड करतो, पण स्वरसंतांजलीचा कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून इथं होतो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या ग्रुपचे कलाकार एकत्र येतात, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं पुन्हा एकदा स्वरसंतांजलीचे मी आभार मानतो. मुकुंद फडके, लियाकत शेख या ठिकाणी आले, दोघंही संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. विशेषतः मुकुंद फडके हे प्रचंड अभ्यास व्यक्तिमत्व आहे. ते आपल्याला काय वेळेला असं होतं की आपल्या शहरातला माणूस पण आपल्याला माहिती नसतो, संगीत असू दे, साहित्य असू दे, इंग्रजीचं मराठीकरण असू दे, या सगळ्यामधलं एक मोठे व्यक्तिमत्व आहे. आता ते साहित्य संमेलनाच्या स्पर्धेची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आलेली आहे विशेषतः. त्यामुळे मी त्यांना कायम बोलवतो, एक 5 मिनिटं बोलायची काय विनंती करत होतो, ते वेगळेच काही मुद्दे लोकांपुढे मांडतात. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही कधीही सांगा, आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम घेता येतील आणि काय मदत सांगा, नक्की करू. आणि मागं खरं मी नगरसेवक असताना तो प्रयोग झाला होता, पण ते नाही झालं. म्हणजे आपली जुनी नगरपालिका जी आहे तो जो हॉल आहे, तो हॉल संगीतासाठी फार प्रचंड चांगला आहे. तो जर पुन्हा आता तो प्रयत्न चालू आहे, तर त्याला कसं आहे, मागं तो पपवाड्याचा तलाव आहे, आजूबाजूचं वातावरण छान आहे, म्हणजे संगीतासाठी जो म्हणतो 200-250 लोकांचा, तर नगरपालिका आता पुन्हा एक करते आहे, त्याला गती देण्याचं काम माझ्या मते करण्याचा मी प्रयत्न करेन, एवढं मी सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. एकच फक्त आठवण सांगतो, चांदेकरांचं बोललं. जोशी चांदेकर हे प्रचंड हुशार, म्हणजे माझ्या त्यांचं गेल्या 7-8 वर्षामध्ये व्हॉट्सअपच्या मित्र होत्या. त्यांना खरं आम्ही तर बोलवलं होतं पण येऊ शकल्या नाही त्या, परंतु कलाकाराचं योगदान कशा पद्धतीचं असतं ते मला एक विशेष महत्त्वाचं वाटलं. हा एक मुद्दा होता. आणि वीणा जवळ यांचं पण नाव घेतलं, म्हणजे मला असं वाटलं की जे संचित असतं ते पुढे नेण्यामध्ये मुलं फार उपयोगी पडत असतात. म्हणजे आपली मुलं ते नेतात पुढं, परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सातारमध्ये कलाकारांचं संचित पुढे नेण्यासाठी असं ग्रुपचं पण झालं पाहिजे. जसं प्रभाकर पंतजोशींचं काम विशेषतः तुम्ही नेताय किंवा आणि पुढे नेताय, तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न आपला झाला पाहिजे असं मला वाटतं. असा प्रयत्न नक्की होईल अशी अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा, असं एक संस्कृतमध्ये सुभाष आहे की 100मध्ये एक शूर निपजतो, 1000 लोकांमध्ये एक पंडित म्हणजे विद्वान निपजतो, 10,000 एखादा चांगला वक्ता असतो
आणि दात्याची मात्र वानवा असते. इथं वानवा आपली भरून काढणारे शिरीषची चिटणीस आहेत की आपल्याला हा हॉल कायमस्वरूपी आणि मोफत उपलब्ध करून देण्याचे मला वाटतं असं कुठेच उदाहरण नसावं. तेव्हा दीपलक्ष्मी पतसंस्था, माननीय शिरीष चिटणीस आणि आपला सगळा कर्मचारी वर्ग या सर्वांचे आम्ही आत्ताच स्वरश्रद्धांजली संयोजन समितीच्या वतीनं आभार मानतो. तसंच लियाकत शेख आणि मुकुंदराव फडके हेही या कार्यक्रमाला आवर्जून आले, यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. 2 मिनिटं नावं सांगायचं, सत्कार करायचं सगळ्यांची पाहुणे. दुपारची वेळ असताना सुद्धा म्हणजे पुण्याच्या छायेत आपण असून सुद्धा 1 ते 4 इथं आलो, याबद्दल सर्वांचं अभिनंदन आहे. शिरीषराव मगाशी म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यात घेऊ. पुण्यात या वेळेमुळे शक्य होईल असं वाटत नाही. साताऱ्यातून लोक जागृती जास्त असल्यामुळे इथं होतील. आणि आज खरंच या ग्रुपचं अभिनंदन मनापासून करायला पाहिजे. कारण पितृपक्ष मगाशी आपल्याला सांगितलं तसं उगीच त्याला एक त्यामुळे एक स्टिग्मा आहे की काय हे काहीतरी वेगळं आहे असं. मी तर अनेकांना सांगत असतो की तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने कर्मकांड करायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही या पद्धतीने कार्यक्रम साजरे करा. किंवा काही ठिकाणी आपल्या इथं आरामीलामध्ये काही लोकांना तुम्ही पैसे देऊन त्यांचं जेवण देऊ शकता. अनाथाश्रमामध्ये पैसे देऊन त्यांचं जेवण, नाश्ता या पद्धतीने केलं जाऊ शकतं. त्याच धर्तीचा सर्वोच्च पद्धतीचा कार्यक्रम जे आहे ते आपण ह्या प्रकारे स्वरश्रद्धांजली वाहतो. तर हा एक वेगळा मार्ग मला सापडला की ह्या 15 दिवसामध्ये निश्चितच पुण्यकाला आहे. उगीच पूर्वीपासून तयार झालेला विषय म्हणून आपण त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो, पण निश्चितच खूप चांगला कालावधी आहे. त्याच्यामध्ये ह्या सभागृहामध्ये जर आपण बघितलं एवढं उजळून का निघाले, दिव्यांमुळे नाही निघालेलं, तर सातारामधलं जे शास्त्रीय संगीताच्या आकाशात तळपणारे तारे ते सगळे एकत्र इथं जमले जर आपण बघितलं तर ते तारे छोटे आहेत, मोठे आहेत किंवा नवीन निर्माण होणारे आहेत किंवा दीक्षित डॉक्टरांसारखे तारे निर्माण करणारे काही गुरु पण आहेत. अशा अनेक लोकांनी इथे आलेले आहेत आणि त्यामुळे सगळं सभागृह निश्चितच उजळून निघाले. आणि पुढचे काही सेकंद 2 तास आपल्याला जे यांच्याकडे ऐकायला मिळणार आहे ते निश्चितच चांगलं असणार आहे. मी खूप यापैकी अनेक जणांचं ऐकलंय. आम्ही किंवा आता हे मागं दोघं बसलेत त्यांचं ह्या सभागृहात झालेलं व्हायलिन वादन सुद्धा ऐकलेलं. खूप चांगले आघाडीचे आणि उभरते कलाकार आपल्याकडे आहेत. या निमित्तानं आपण जी स्वराच्या माध्यमातून श्रद्धांजली देणार आहे ती निश्चितच चांगली. खरं या सभागृहाला कराओकेचा जास्ती सवय आहे. कराओके लियाकत खांडेकर आहेत, बाकी सगळे आहेत. तिथं वायबे दाम्पत्य पण आता आलेले, सगळ्यांना कराओकेची सवय आहे. पण ह्या निमित्तानं लाईव्ह शोची पण सवय ह्या सभागृहाला लागणार आहे ती खूप चांगली आहे. आणि जो हा उपक्रम सुरू होतोय, उपक्रम ज्या प्रकारे सुरू झालेला आहे, मी आमच्या ग्रुपवर बघत होतो, लाटकर मॅडम ज्या ग्रुपवर आहेत त्या ग्रुपवर मी पण आहे. ते सारखी त्यांच्या अशी अस्वस्थता होती की ह्या वर्षी पण घ्यायला पाहिजे, ह्या वर्षी पण घ्यायला पाहिजे. त्याच्यातनं या माध्यमातून ह्या झालं हे काम निश्चितच चांगलं आहे. आणि हे एकदा सुरू झालं की आपल्याला बंद करता येणार. शिरीषरावांनी तुम्हाला शब्द दिला हे तुमच्यासाठी मोकळं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत वरचं सभागृह पण ओपन करून देतील. तर वरच्या सभागृहात सुद्धा आपल्याला जाता येईल. निश्चितच अनेक चांगले कार्यक्रम ज्या पद्धतीने आपण करू आणि आपल्या पूर्वजांना किंवा ह्या क्षेत्रातील दिग्गजांना जे आता दिवंगत झालेत, मगाशी यादी घेतली त्याच्यामध्ये, त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचं काम आपण करू. फक्त मला वाटतं एक शंका की मागच्या आपल्याला म्हणलं तसं इसाक पूजाच्या ऐवजी शिरीष कणेकर असावं असं मला वाटतं. होतं का मागच्या वर्षी? ठीक. म्हणजे या सगळ्यांना आपण श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम सुरू करतोय. धन्यवाद. एकच सांगू इच्छितो, मला असं वाटतं की सभागृह काय मी देत नाही, संस्था देते. संस्थांनी पुढे व्हायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ही संस्था महाराष्ट्रामध्ये विश्व साहित्यिकाच्याच प्रसिद्ध झाली. म्हणजे आपण जेव्हा बघतो की वेगवेगळ्या संस्थांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघतो, तिथं संस्थापक चेअरमनाचे मोठे फोटो बघतो आणि लाखो रुपये ते खर्च करतात. परंतु पूर्वीच्या कालावधीमध्ये मला आठवतं लहानपणी साखर कारखाने असतील, संस्था असतील, तिथं संगीत कार्यक्रम होत होते, नाटकं होत होती. तेव्हा हे जे काही संचित आहे किंवा हे जे मिळतं हे काय फक्त एक विजन दिलं की आमच्या खालच्या सगळ्या मंडळींना की आपण हॉल हा मोफत देऊया चांगल्या कार्यक्रमाविषयी. तो चॉईस ठेवा थोडक्यात म्हणजे, पण त्याला इतक्याला आपण हा हॉल देऊया आणि त्याचा उपयोग सातारमधलं नाट्यसंगीत असेल, संगीत असेल, लेखन असेल, म्हणजे तुमचं कथा, कादंबरी, कविता, या सगळ्याला त्याचा उपयोग व्हावा. आणि त्याची चांगली सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. मी एवढंच सांगितलं, हे काय म्हणजे माझं स्वतःचं नाही आहे. ही फक्त आपण जिथं असतो त्या ठिकाणी चांगलं वळण देता आपल्याला आलं पाहिजे.
तो आमच्या माध्यमातून आपला प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. हो. सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. साताऱ्यातल्या संगीत क्षेत्रातील सर्व मान्यवरांना प्रथम माझा नमस्कार. ऍक्च्युली इथं तुमच्या समोर समोर बसण्याची माझी पात्रता नाही. मी एक छोटा स्टुडिओ कराओके स्टुडिओ चालवतो. त्याच्यामध्ये लोक प्रॅक्टिसला येतात आणि तुमच्या सर्वांना ऐकण्याचं आज आम्हाला भाग्य मिळतंय. हे चिटणीस सरांच्या माध्यमातून मिळतंय, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द आणि संपवतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू.